नमस्कार. जुन्नर टाइम्स मध्ये स्वागत आहे. जुन्नर तालुक्याचा आदिवासी वादळ, आदिवासी नेते, जुन्नरच नव्हे तर राज्यामध्ये आदिवासी नेते म्हणून सुप्रसिद्ध असणारे देवराम लांडे यांचा उद्या वाढदिवस आहे. सर्वप्रथम जुन्नर टाइम्सच्या तर्फे लांडे साहेबांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा साहेब. धन्यवाद धन्यवाद. नमस्कार लांडे साहेब. नमस्कार नमस्कार. दरवर्षी तुमचा वाढदिवस आहे हा धूमधडाक्यामध्ये साजरा होत असतो. म्हणजे काय सांगाल आता उद्या कसं कार्यक्रमाची अरेंजमेंट? खरं तर संदीप भाऊ, मी स्वतःचा वाढदिवस कधी करत नव्हतो. मी जिल्हा परिषदचा जरी अध्यक्ष होतो तेव्हा पण मी कधी वाढदिवस करत नव्हतो. एकदा असंच मी जिल्हा परिषद अध्यक्ष असताना मला वर्गण्या वगैरे जमले होते माझ्या वाढदिवसासाठी. आणि मग त्यावेळेला मी काय केलं का, आळंदीचं जे आमची धर्मशाळा आहे, आदिवासी धर्मशाळा, त्या माझ्या वाढदिवसाचे जमलेले मी खरं तर पैसे तिथे इमारत बांधण्यासाठी दिले, पण मी वाढदिवस नाही केला. आता अलीकडं 2-3 वर्षापासून माझी मुलं खरं तर माझा वाढदिवस करतात. मी 3 वर्षापूर्वी एक वाढदिवस माझा कातकरी वस्ती, ठाकर वस्ती, आदिवासी वस्तीवरती विधवा महिलांना साडी, असं विविध गोरगरीब जनतेला असं मदत करण्याचं, किंवा दवाखान्यामध्ये कोणी पेशंट आजारी असेल त्या ठिकाणी जाऊन अशा प्रकारचं मी खरं तर 3 वर्षापूर्वी वाढदिवस साजरा केला. आणि त्याच्यानंतर गेल्या वर्षी मुलांनी माझ्या आणि कुटुंबाने ठरवलं, आणि कार्यकर्त्यांचा आग्रह होता की बा लांडे साहेबांची जीवनामध्ये राजकीय वाढ होत राहिली आहे, आणि म्हणून तो वाढदिवस त्यांनी सगळ्यांनी असं ठरवून हा वाढदिवस काही जास्ती काळ दिवस नाही, पण हे 2-3 वर्षामध्येच माझा वाढदिवस होते. त्याच्या अगोदर मी जरी झेडपी अध्यक्ष होतो तरी मी वाढदिवस कधी केला नाही, पण आता 2-3 वर्षापासून हा माझा वाढदिवस होते साहेब. धुमधडाक्यात. हा आहे बघा. आता कार्यकर्ते एवढे धुमधडाक्यामध्ये साहेब, आता काय पुन्हा मुंबई हे असे खरं तर गिफ्ट घेऊन येतात. आता पाहिलं आपण बॅनरबाजी, एस.टी. स्टँड असेल, गावोगावी असतील, प्रत्येक गावोगावी बॅनरबाजी झालेली आहे. तिथनं फोन येतात, शुभेच्छा येतात, आणि गाव तिथं वादळ, गाव तिथं वादळ, अशा प्रकारचा बॅनर मावळपट्ट्यामध्ये खरं तर झळकू लागलेले आहेत. त्याचप्रमाणे इथं एस.टी. स्टँड शहरात जिथं वाढ आम्ही सगळीकडे पाहतोय, म्हणजे आदिवासी भाग, जुन्नर, पूर्व पट्ट्यात पण तुमच्या वाढदिवसाचे बॅनर आहे. पण आता उद्याच्या याचं कशी रूपरेषा आहे कार्यक्रमाची? नाही, आपलं हे बघा, मी माझ्या आयुष्यामध्ये संदीप, मी खुशी असतो. मी आजही खुशी, उद्या खुशी, आणि माझा वाढदिवस दरवर्षी खुशी होता. खुशी पण उद्या काय आहे नक्की? नाही काय आपलं आता तिथं त्या ठिकाणी काही लोक शुभेच्छुक येतील. कुठे आहे पण कार्यक्रम लक्ष्मी वाढले संदीप भाऊ. इथनं माझ्या घरापासून, म्हणजे मी राहत्या घरापासून माझी थोडीशी मिरवणूक निघते कार्यकर्त्याच्या माध्यमातून. त्या ठिकाणी झान पथक असेल, असे बँजू पार्टी, महिलांच्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद आहे. ज्या माझ्या लाडक्या बहिणी आहेत, त्या लाडक्या बहिणी मला खरं तर राखी पौर्णिमेला लाडक्या बहिणी येतात, दिवाळीला लाडक्या बहिणी येतात, आणि त्या माझ्या वाढदिवसाला सुद्धा लाडक्या बहिणी येतात. आणि त्या लाडक्या बहिणींची त्या उपस्थितीमध्ये माझ्या घरापासनं असं आपण एस.टी. स्टँडवर लक्ष्मी वालक ती छोटीशी मिरवणूक जाते, आणि त्यानंतर त्या ठिकाणी केक कापला जातो. काही छोटेसे मान्यवरांचं आलेलं थोडंसं मनोगत व्यक्त केलं जातं त्या ठिकाणी. अशा प्रकारचं खरं तर हा कार्यक्रम त्या ठिकाणी होत असतो. त्याच्यामुळं असं मी म्हणण्यापेक्षा कार्यकर्त्यांचा उत्साह मोठ्या प्रमाणामध्ये असतो. काही त्याच्यामध्ये कौटुंबिक, म्हणजे माझे भाव असतील, माझ्या बहिणी असतील, माझे नातेवाईक असतील, ही सुद्धा माणसं त्या ठिकाणी आग्रहास्त त्या ठिकाणी उपस्थित राहतात. माझा नातेवाईक परिवार मोठा आहे, कार्यकर्त्यांचं माझा मोठा जाळा आहे, गावागावामध्ये माझे कार्यकर्ते आहेत, आणि अशा प्रकारचं ते खरं तर मोठ्या प्रमाणामध्ये मंडळी उपस्थित असते. आणि त्यामुळे आम्ही संदीप भाऊ, खरं तर तुम्ही नेहमी आता 2-3 वर्षापासून बघताय, तर तशा प्रकारचा वाढदिवस अगदी नियोजन पद्धत कार्यकर्ते करतात. किती वाजता कार्यक्रम सुरू होईल? कार्यक्रम संदीप भाऊ खरं तर 12 वाजता मिरवणूक साधारणपणे वारसाहेब वाजता 12 वाजता साधारणपणे मिरवणूक सुरू होईल. 12 ते 2 तासाचा हा खरं तर कार्यक्रम त्या ठिकाणी होईल. आणि त्याच्यानंतर मग तिथं बाकीचा कार्यक्रम, केक कापणे, खरं तर वाढदिवसाच्या शुभेच्छा, त्या ठिकाणी काही महिला मंडळींना काही माझ्यातर्फे त्या ठिकाणी खरं तर आम्ही गिफ्ट, लाडक्या बहिणीला गिफ्ट, त्या ठिकाणी आमचा किरण भाऊ साहेब यांचा खरं तर
त्यांचा कॅमेरा त्या ठिकाणी म्हणजे काय आपण म्हणतो त्याला ड्रोन कॅमेरामधून किरण भाऊ साबळे त्या ठिकाणी सगळं शूट करणारे आणि त्याच्यामुळं किरण भाऊ कामाजी साबळे हे आमचे पाहुणे आहेत. त्याप्रमाणे सोनू आहे, त्याचप्रमाणे संदीप भाऊ तरडे आहेत, त्याचप्रमाणे काका जाधव आहेत, त्याचप्रमाणे पत्रकार वाणी साहेब आहेत, त्याचप्रमाणे पत्रकार मोरे साहेब आहेत, त्याचप्रमाणे पत्रकार पंढरीनाथ आहे, पत्रकार शिंगाडे आहे. सगळे पत्रकार मित्र सुद्धा म्हणजे पत्रकार म्हणून नाही पण त्या ठिकाणी वाढदिवसाच्या निमित्ताने मला शुभेच्छा द्यायला सगळे पत्रकार त्या ठिकाणी येतील आणि त्याप्रमाणे मला म्हणजे पत्रकार असेल कार्यकर्ता असेल सगळ्यांचं अगदी खुशी खुशी स्वागत. खरं तर पहिली गोष्ट मी मगाशी सांगितली संदीप भाऊ मी वाढदिवस पहिला कधी करतच नव्हतो. या 2-3 वर्षापासूनच माझा वाढदिवस होता. मी अध्यक्ष असल्यापासून पुणे जिल्ह्यामध्ये एवढं मोठं पद भोगलं. लालदेव होता, राज्यमंत्री दर्जा होता, पण वाढदिवस करावा असं मला कधी वाटलं नाही. पण आता या कार्यकर्त्याच्या आग्रहास्त 2-3 वर्षापासून वाढदिवस सुरू झालेला आहे आणि त्या वाढदिवसाला तुम्ही सर्वांनी यावं आणि खरोखर म्हणजे अगदी खुशी खुशी जीवनामध्ये कारण आपण बघतोय की वाढदिवस त्या ठिकाणी मला काय आता माझ्या नातींचा वाढदिवस वेगळ्या पद्धतीने असतो पण हा माझा वाढदिवस आहे. त्या माझ्या लाडक्या बहिणींसाठी काहीतरी काही ना काही गिफ्ट माझ्याकडून असावी आणि त्या लाडक्या बहिणींचा सत्कार व्हावा. कारण त्या लाडक्या बहिणींनी मला खरं तर मोठ्या प्रमाणामध्ये कुठली राजकीय दिशा असेल निवडणूक असेल त्या लाडक्या बहिणी कधी लाडक्या भावाला विसरत नाही. त्याच्यामुळं त्या माझ्या वाढदिवसानंतर माझ्या लाडक्या बहिणींना मी रिकाम्या हाताने पाठवून अशा प्रकारचं माझं नियोजन आहे. त्याचप्रमाणे खरं तर माझ्या वाढदिवसानिमित्ताने खरं तर आरोग्य शिबिर यशवंतराव चव्हाण सर्व प्रकारचे सर्व रोगावरचे सर्व प्रकारचे डॉक्टर्स त्या ठिकाणी येऊन खरं तर मोठ्या प्रमाणामध्ये जुन्नर तालुक्यातील सर्वच डॉक्टर्सच्या वतीने त्या ठिकाणी शिबिर त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे. तरी त्या शिबिराचा लाभ घेऊन त्या ठिकाणी ज्या ज्या काही पेशंट्स त्या ठिकाणी निघतील व कुणाला मोठा आजार असेल तर तो नंतर माझा वाढदिवस झाल्याच्या नंतर ज्याला कुणाला मोठा आजार असेल त्या माणसासाठी आम्ही त्यांना स्वतः पुण्याला नेऊन त्यांच्यावरती उपचार करण्याचा मी या ठिकाणी वाढदिवसाच्या निमित्ताने आरोग्य शिबिर घेऊन आम्ही जाहीर केलं आहे. धन्यवाद.